छोट्या कार्यक्रमानिमित्त नाश्त्याचे 6 प्रकार. त्यातला प्रकार पहिला. या ठिकाणी मी 1.5 किलो पोहे घेतलेले आहे. स्वस्तिक कंपनीचे जे पॅकेट येतं ना, तेच हे पोहे आहे. पोहे सगळ्यात आधी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग निवडून घेतल्यावरती हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. आता पसरट ताटामध्ये हे पोहे टाकले आणि त्यावरती पाणी टाकायचं आहे. पोहे बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे फक्त हे पोहे पाण्यामध्ये दाबून घेतले आणि त्यानंतर यातलं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता हे पोहे पूर्ण ओले झाले, पाणी काढून घेते. पाणी निथळून घेतलेलं आहे. पुन्हा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पुन्हा अशा प्रकारे हाताने पोहे दाबून घेते. तर अशाच प्रकारे अलगद हाताने दाबून हे पोहे आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तर असे दाबल्यानंतर हे सुद्धा पाणी निथळून घेतलेलं आहे. पाणी निथळत असताना सुद्धा अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून असं थोडंसं हे जे ताट आहे हे तिरकस करून आपल्याला हे पाणी सगळं यातलं काढून घ्यायचं आहे. खाली पोहे पडत होते म्हणून चाळण घ्यायची आहे. चाळणीमध्ये हे पाणी निथळून घेतलं. सगळे पोहे आपल्याला असे घट्ट दाबून ठेवायचे आहे. पोह्यांना आता हात लावायचा नाही, तर हे जे ताट आहे पोह्यांचं असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत पुढची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर गॅसवरती कढई ठेवते. कढई घेताना आपल्याला जाड तळाची घ्यायची आहे किंवा मोठं पसरट पातेलं सुद्धा घेऊ शकता. कढई गॅसवरती ठेवली, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता या ठिकाणी मी कुठलंही मेजरमेंट किंवा वजनी काट्याच्या प्रमाणे काही साहित्य घेतलेलं नाही, तर अंदाजानेच करत आहे ही पोह्यांची रेसिपी. तर तुम्ही जर का नेहमी स्वयंपाक करत असाल तर हे प्रमाण जे आहे ते अगदी सहज तुमच्या लक्षात येईल. साधारण पाव किलो तेल एवढं आहे. त्यामध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आणि शेंगदाणे हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती असा लालसर रंग येईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांना असा लाल रंग आला थोडा, त्यानंतर हे तळलेले शेंगदाणे तेलाच्या आतून झाऱ्याने आपल्याला काढून घ्यायचे आहे तेल निथळून. आता या गरम तेलामध्ये मोहरी टाकू. साधारण 1 चमच मोहरी टाकली. मोहरी अशी थोडी तडतडली का 1 चमच आपल्याला जिरे टाकायचे आहे किंवा अशा प्रकारे अंदाजानेही तुम्ही टाकू शकता. कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे साधारण पाव वाटी आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. तर या ठिकाणी मी 2 प्रकारच्या मिरच्या वापरते. ज्या जाड असतात ना, कमी तिखट, त्याही वापरलेल्या आहे आणि ज्या बारीक मिरच्या असतात ना तिखट, त्या सुद्धा वापरलेल्या आहे. मिरची अशी थोडीशी तळून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा पोहे आहे म्हणून कांदा हा जास्त तर येणारच, म्हणून भरपूर कांदा टाकायचा आहे. साधारण 1.5 किलो पोह्यांसाठी आपल्याला 3 पाव किलो कांदे या ठिकाणी घ्यायचे आहे. हा तर असा अंदाजाने चिरून घेतलेला आहे. कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर पोहे तासनतास मऊ राहण्यासाठी आणि त्यासोबतच मस्त चवीला लागण्यासाठी यामध्ये आपल्याला हे 3 साहित्य मिक्स करायचे आहे. पहिलं म्हणजे कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे. कांद्यामुळे पोहे मऊ राहतात आणि चवीलाही छान लागतात. आता कांदा हा असा भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात, खूप असं जास्त भाजायचा नाही, पण असा मऊ झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर घालते. अख्खी साखर आहे. साखर टाकल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. तर ही घरची हळद आहे म्हणून 2 चमचे हळद टाकते. एवढी हळद ही पुरेसी आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अशी साखर टाकली तर साखरेमुळे सुद्धा पोहे तासनतास मऊ राहतात आणि चवीला छान लागतात, म्हणून साखर सुद्धा नक्कीच वापरा. मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मीठ टाकायचं आहे. तर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेते मीठ. काही सेकंद असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे लिंबूचा रस. तर साधारण मीडियम साईजचे 2 लिंबू होते. लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर 3 चम्मच एवढा लिंबूचा रस आहे. लिंबूचा रस मिक्स करून घेतला. त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पोहे टाकायचे आहे. त्यानंतर हे जे पोहे आहे अशा प्रकारे मोकळे करून घेतले आणि मोकळे करून घेतल्यानंतर या कढईमध्ये टाकायचे आहे. आतापर्यंत पोहे हे दाबलेलेच होते धुतले तेव्हापासून. कांदा भाजून झाला का तरच पोह्यांना हात लावायचा आहे, म्हणजे ते पोहे तुटत सुद्धा नाही आणि छान असे मोकळे मोकळे होतात. आता मिक्स करून घेऊ. कढईमध्ये पोहे मावत नाही म्हणून थोडेसे पोहे अजून शिल्लक आहे. थोडं हे मिक्स करून घेते.
त्यानंतर राहिलेले पोहे सुद्धा आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. सगळे पोहे आता कढईमध्ये टाकलेले आहे. मिक्स करून घेते. झाऱ्याने ही व्यवस्थित होत नाही, तर अशा प्रकारच्या सराट्याने हे जे पोहे आहे ते व्यवस्थित असे तळापासून मिक्स होतात. मिक्स करताना तळापासूनच सराटा घालायचा आहे, म्हणजे कांद्यामध्ये पोहे हे व्यवस्थित मिक्स होतील. पोहे हे मिक्स करून घेतलेले आहे आणि पोहे मिक्स झाले का त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेली. कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून घेतली. चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे. ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे आणि आता मिक्स करून घेऊ. गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा आहे आता यावेळेस, आणि कमी गॅसवरती हे पोहे व्यवस्थित असे होतात. तर मैत्रिणींनो, कितीही जास्त पोहे असले तरी सुद्धा अशा प्रकारे जर का तुम्ही पोहे केले तर अगदी चवीला सुद्धा परफेक्ट होतील आणि जास्त वेळासाठी मऊ सुद्धा राहतील. आता पोहे हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. गॅस अगदी कमी आहे. झाकण ठेवू आणि 4 ते 5 मिनिटासाठी झाकण ठेवून असंच राहू देऊ. नंतर गॅस बंद करू. बाहेर सुद्धा हळदी कुंकू प्रकार दुसरा घेतलेले आहे आणि सोबतच एक असं पसरट पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. असं थोडं मोठंच घ्यायचं आहे. त्यामध्ये एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला. कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुचकरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे, आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुचकरून घेतलेला आहे, अलगद हाताने असा. त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे. तर 3 वाटी मुरमुरे घेते. मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे, साधारण पाव चमचा. आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची. तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता. 1 चमचा ही चिंचची चटणी टाकली. 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकला. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार, अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार. त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे 1 वाटी. तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे. थोडे शेव टाकले, थोडेसे राहू दिलेले आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. फक्त एवढं साहित्य टाकलं. त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली. मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे. आता प्लेट लावते. तर मंडळी, ही जी भेळ आहे ना, चवीला अप्रतिम लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत भेळ आहे. सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही भेळ तुम्ही, किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता. असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणारच, पण पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित राहील. मग अशा झटपट होणाऱ्या नाश्त्याचा तिसरा प्रकार पाहूया. या ठिकाणी मी 6 बटाटे घेतलेले आहे. बटाटे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, कारण बटाट्यांना धूळ वगैरे माती चिटकलेली असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकले. यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. मस्त अगदी मऊसूत हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता बटाटे हे शिजले जात आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 मिरच्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण हे घेऊ शकता. सोबतच धने घालायचे आहे. पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच धने टाकले आणि 1 चम्मच शोप टाकली. एवढं हे साहित्य टाकून यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे या प्रकारे. आता हे वाटण झालेलं आहे. बटाटे सुद्धा मस्त शिजलेले आहे. बटाट्याची साल काढून घेऊ.
बटाटा हा व्यवस्थित शिजला का लगेच तो चुरला जातो. सगळे बटाटे हे चुरून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. मोहरी तडतडल्यानंतर आता जिरे सुद्धा आपल्याला तडतडू द्यायचे आहे. दोघं असे मस्त तडतडले का त्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण अर्धी वाटी कांदा इतपत टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा हा आपल्याला खूप असं जास्त भाजू द्यायचा नाही, तर असं थोडंसं 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे. अर्धवट असा कांदा भाजून झाला का त्यामध्ये हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, लसूण मिरचीचं ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. गॅस मात्र मीडियम ठेवा. मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात. साधारण 1 मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे. हे मसाले सुद्धा भाजले गेलेले आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. मेथी सुद्धा अशी थोडी क्रश करून टाकते, म्हणजे आणखीनच आपली रेसिपी जी आहे ना मस्त चवीला लागेल. सगळं मिक्स करून घेतलं. आता बारीक करून ठेवलेले बटाटे या मसाल्यामध्ये टाकू. तर ही रेसिपी तुम्हाला कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात आणि मसालाही त्याचप्रमाणे करायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करण्याआधी त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, म्हणजेच पाव चमचा. चवीनुसार मीठही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हळद मीठ सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलं. त्यानंतर ही जी भाजी आहे ना, ही स्टफिंग काढायची आहे प्लेटमध्ये. अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे स्टफिंग तयार झाल्यानंतर एक पसरट बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेते. 2 कप बेसन पिठासाठी पाव कप तांदूळाची पिठी घ्यायची आहे. तांदूळाच्या पिठीमुळे मस्त कुरकुरीत ही रेसिपी होते. सोबतच पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढं हे साहित्य टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून असं थोडंसं पातळसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. भजींसाठी आपण पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं पातळसरही पीठ भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भजींचंही थोडं घट्टसर असतं. त्यानंतर ब्रेड घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी 2 ब्रेड घेतल्या. 2 ब्रेड घेतल्यानंतर अशा क्रॉसमध्ये हे आपल्याला कापून घ्यायचे आहे. या प्रकारे ब्रेड ही कट करून झालेली आहे. त्यानंतर ही जी स्टफिंग आहे ती लावायची आहे ही भाजी बटाट्याची. ही भाजी सुद्धा थंड झालेली आहे तोपर्यंत. अशा प्रकारे मस्त ब्रेडवरती ही पसरून घ्यायची आहे. अशी ही बटाट्याची भाजी पसरून झाली का दुसरी ब्रेड घ्यायची आहे आणि वरतून ठेवायची आहे. ज्यानुसार आपण सँडविच बनवतो ना, सँडविच प्रमाणेच हे ठेवायचं आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आणखीनही तशाच प्रकारे करून घेते. अतिशय सोपी ही रेसिपी आहे आणि चविष्ट ही आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. अशी ही भाजी लावलेली आहे. कमी किंवा अधिक तुमच्या चवीनुसार तुम्ही लावू शकता. तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. असं थोडंसं हे पीठ टाकून पाहायचं, लगेचच वर आलेलं आहे, म्हणजे असंच तळण्यासाठी आपल्याला हे तेल हवंय. त्यानंतर ही ब्रेड अशा प्रकारे बेसन पिठामध्ये बुडवायची आहे आणि मग तळून घ्यायची आहे. बघा, मी दुसरी तुम्हाला टाकून दाखवते. अशी बुडवली का लगेचच तेलामध्ये ठेवायची आहे. काही सेकंद तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग झाऱ्याने पलटून घ्यायचंय. जसा मार्केटमध्ये मिळतो ना मंडळी ब्रेड वडा, त्यापेक्षाही अधिक चविष्ट आणि मस्त असा फ्रेश आपण घरच्या घरी बनवू शकतो हा ब्रेड वडा. अशा प्रकारे मीडियम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही. कमी केली तर हे वडे तेलकट होतील. मीडियम ते मोठ्या गॅसवरती तळले तर व्यवस्थित असे हे तळले जातात आणि जास्त तेलकटही होत नाही. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रंगही असा थोडासा लालसर झालेला आहे.
असा रंग बदलला का मग तेलाच्यातून काढून घ्यायचे आहे. आणि ह्याच प्रकारे बाकीचे सुद्धा वडे आपल्याला करून घ्यायचे आहे. ब्रेड पकोडे म्हणू शकता तुम्ही याला किंवा ब्रेड वडा म्हणू शकता. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा हे ब्रेड वडे आपल्याला करून घ्यायचे आहे. अशी बारीक बारीक ही भजी होतात ते सुद्धा काढून घ्यायची आहे. हॉटेलपेक्षाही चविष्ट, घरच्या घरी अगदी झटपट कमी खर्चामध्ये हा नाश्ता आपला झालेला आहे. प्रकार चौथा पाहूया. रेशनचा तांदूळ घेतला. रेशनचा तांदूळ असा जाड असतो. तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल, तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता. मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात. ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीमुळे डोश्याला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो. त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथी दाणे घालायचे आहे. जास्तही मेथी दाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथी दाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं. आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे. त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे. दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे. अजिबात जाडसर दळायचं नाही. जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही. डोसा हा पसरवताना तुटतो. अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही. पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते. त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी, अजिबात न तुटता असे होत असतात. साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं खाली होतं. अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये. मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे. तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता. तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो. आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकण्याच्या आधी आपण डोश्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ. एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू. सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाणी टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच
सांबार मसाला टाकायचा आहे। सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात, किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला। आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ। आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले। स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे। त्यानंतर परतून घेऊ। तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे, म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे। तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा, तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे। आता डोसा बनवूया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। मिश्रण हे घट्टसर होतं, डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं, म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं। तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही। जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं। आता डोसा बनवण्यासाठी डोस्याचा तवा गॅसवरती ठेवून घेतला। सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे। तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे। तवा हा कडकडीत तापलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे। त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं। टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या। त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे। डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे। मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। पण शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच। असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो। डोश्याचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल। डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोश्याला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात। एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही। अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात। कडा या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरपून घ्यायचा आहे तव्या जवळून, ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे। जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात, आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोश्याची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही। तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे। ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही। मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात। वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। असा रोल करून घेते, तुम्ही पाहू शकता डोश्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी
परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे। अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा। तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात। तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे। जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात। डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे। डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रकार नंबर 5वा, 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे। मीडियम साईजचा एक बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे। बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायचे आहे बारीक। 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून। तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायचे आहे। त्यासोबतच 1 वाटी वटाणे घेतलेले आहे। तर हे ताजे फ्रेश वटाणे आहे। सध्या मार्केटमध्ये वटाण्याच्या शेंगा येतात म्हणून तो ताजा वटाणा घेतलेला आहे। नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वटाणा सुद्धा घेऊ शकता। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे। जास्तही तेल घालायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे। टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो, असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही। अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते। तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा, तुमच्या घरातली सगळ्यांनाच ही भाजी आवडेल। आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे। त्यानंतर वटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते। आता भाज्या परतून झालेल्या आहे, ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे म्हणून पाणी घालायचं आहे। तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे। असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते। मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे। पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या। अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे। आता भाज्या पाहू, भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे। त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे। भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात। भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे। तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते, पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। गरम होऊ द्यायचं आहे, हलकंसं गरम झालेलं आहे। तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे। पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे। साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला। कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे। ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही। त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते। तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे।
तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो. सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे. 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता. टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे. मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. कमी फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे. अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते. मसाले हे परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. असं हे परतून घेतलेलं आहे. मसाले मस्त व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना, त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ. भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे. यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे. भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे. भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं. टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात. आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. त्यासोबतच अगदी हॉटेलसारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी. अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात. फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे. अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे. इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी. त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते, साधारण अर्धा चमचा. भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता. नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते. भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे. आता पावभाजी खावंसं वाटते त्यासोबत पावसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे. पाव चमचा बटर टाकायचा आहे. बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा, तो मसाला घातलेला आहे. त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे. पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे. पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पाव छान अशी शेकली जाते. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता. अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे. थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे. पाव मस्त अशी शेकून झालेली आहे. जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते. कमी ते मिडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे. आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची. पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते, कारण सगळ्या अशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी. अगदी हॉटेलसारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते. दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे. तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने. अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची. आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा. तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा. प्रकार 6वा पाहूला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक अशी जी भाजीची वाटी असते ना ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घालायचं आहे, म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला.
त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा चौथा चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली, म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा चौथा चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एक सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात, ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे. म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट, म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो, जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेलं आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही, अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं, जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते, म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते, तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटांसाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं, अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात, मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या. आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला, कारण तेल छान असे तापलेलं होतं आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचं आहे.
फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल, कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता. कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते. जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसिली स्पंजी खमंग ढोकळा तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील. अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत असे हे खमंग ढोकळे झालेले आहे. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता. किंवा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा. असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ
पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.